भारतातील तुरुंगात लाखो कैदी आपल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत असतात। मग त्यांना निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार बजावता येतो का की त्यांचं मत वाया जातं? जाणून घेऊया सविस्तर। देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आहे। पुढचे 5 वर्ष सत्तेत येण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे। अगदी एक मतदान त्यांच्यासाठी महत्त्वाचं आहे। शिवाय भारतातील प्रत्येक सजग नागरिकाने आपला मतदानाचा अधिकार बजावणं आवश्यक आहे। लोकसभा निवडणूक 2024चा पहिला टप्पा काही दिवसांपूर्वी पार पडला। तुरुंगात कैद असलेल्या कैद्यांनाही मतदान करता यायला हवं अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती। मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली, कारण मुळातच तुरुंगात असलेल्या व्यक्तीला आपला नेता निवडण्याचा अधिकार नसतो। एखादा कैद्याचा गुन्हा सिद्ध झाला नसेल तरीही त्याला मतदान करण्याचा हक्क नाहीये। जाणकारांच्या मते लोकप्रतिनिधित्व कायदा 1951च्या कलम 62(5) नुसार मतदान करण्याचा अधिकार प्रत्येक भारतीयाला कायद्याने दिला आहे। म्हणूनच कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला तो अधिकार नसतो। गुन्हा कोणताही असो, तो सिद्ध झालेला असेल किंवा नसेल तरी तुरुंगात असलेल्या कोणत्याही व्यक्तीला मतदान करता येत नाही असं कायदा सांगतो। सुटकेच्या तारखेपासून व्यक्तीला पुढील 6 वर्षांच्या कालावधीसाठी कोणतीही निवडणूक लढविता येत नाही। परंतु सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की मतदान करण्याचा आणि निवडून येण्याचा अधिकार या दोन्हींचा दर्जा वेगवेगळा आहे। उदाहरणार्थ 2006 मध्ये कुलदीप नायर विरुद्ध भारतीय संघाच्या प्रकरणात 5 न्यायाधीशांच्या खंडपीठांनी असे मत मांडले होते की मतदानाचा अधिकार हा वैधानिक अधिकार आहे। याचा अर्थ मतदान हा मूलभूत अधिकार नाही आणि तो रद्द केला जाऊ शकतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा लोकशाही मराठीला।